आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षय, श्रेयस, तुला जेवढा मी सॉर्टेड वाटतो ना तेवढा नाहीये. म्हणजे आजकाल छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करतोय मी. आणि काही काही गोष्टी तर अशा आहे की कितीही विचार केला तरी कन्फ्युजन दूर होत नाहीये. असं वाटतं आज माझी श्रावणी माझ्या बरोबर हवी होती. हे बघ, तुला जर कुठल्या गोष्टींच्या बाबतीत काही कन्फ्युजन असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतोस. आपण भाऊ नंतर आहोत, मित्र आहोत आधी. मी माझ्या मनातलं तुला सांगितलं ना, कदाचित तू मला वेड्यात काढशील, माझ्याबद्दल गैरसमज करशील. मी काय असं जजमेंटल आहे का अक्षय? मी कधीही जज करणार नाही तुला. तुला जे वाटेल ते काही विचार न करता बोल माझ्याशी. श्रेयस, गेल्या 2 वर्षात माझ्या आयुष्यात जे जे घडलंय त्याने मी खूप डिस्टर्ब झालोय. सगळं छान, सगळं शांत चालू होतं. अचानक एक भूकंप आला आणि सगळं उद्ध्वस्त केलं. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. गोष्टी आपल्या हातात असतात का अक्षय? मला असं वाटतं की जे काही घडतं ना त्यामागे काही ना काहीतरी कारण असतं. ते कारण शोधायचं, वाईट वाटणं जरा कमी होऊन जातं. तुला काय वाटतं? मी प्रयत्न केला नाही, पण श्रावणी माझ्या आयुष्यातून अशी अचानक जाईल याची कल्पना नव्हती मला. किती स्वप्न रंगवली होती आम्ही, किती पुढचं प्लॅनिंग केलं होतं आम्ही. अजून किती काळ पास्ट मध्ये अडकून राहणार आहेस तू? मूव्ह ऑन व्हायला हवंस तू आता. नाही, मी श्रावणीला विसरू शकत नाही. मी तिची जागा कोणाला देऊच शकत नाही. श्रेयस, तुला आठवतं लहानपणी आपण सापशिडीचा खेळ खेळायचो? 99च्या घरात गेलं की आपल्याला असं वाटायचं आपण जिंकलो. पण तसं नाही. तेव्हाच तो साप आपल्याला गिळायचा आणि पुन्हा खालच्या घरात आणून ठेवायचा. माझं आयुष्यही तसंच झालंय. आय एम नॉट एबल टू मूव्ह ऑन. जेव्हा जेव्हा मी मूव्ह ऑन करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा 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 पुन्हा 100वरून 0. म्हणजे श्रावणी नाही, इशिता. श्रेयस, तू श्रावणीला बघितलं नव्हतंस ना? पण तुला एक सांगू, तुझा विश्वास बसणार नाही. इशिता अगदी श्रावणीसारखीच दिसते. तिचं बोलणं, तिचं वागणं श्रावणीसारखंच आहे. कधी कधी मी इशिताशी बोलतो तेव्हा मला कळतच नाही. मला असं वाटतं मी श्रावणीशीच बोलतोय. म्हणजे तुला इशिता आवडायला लागली आहे? नाही, तसं नाहीये. अरे तसं असेल तर सांग ना मला, आपण बोलू तिच्याशी. आराध्याला सांगतो मी हवं तर. काय? आणि शनाया, तू विसरतोयस, ममांनी माझं लग्न शनायाशी फिक्स केलंय, माझी इच्छा नसताना. पण खरं सांगू का श्रेयस, शनाया आधी खूप स्वार्थी वागायची, नेहमी स्वतःचा विचार करायची. म्हणजे आपल्या फॅमिलीत ती ऍडजस्ट होणार की नाही याचीही मला शंका होती. पूर्वी होती, पण आजकाल तिचं वागणंच बदललंय. ती सगळ्यांची एवढी काळजी घेते तर मी कन्फ्यूज झालोय. पण आफ्टर ऑल ती ममांची चॉईस आहे आणि ममा माझ्यासाठी चुकीचा विचार करणार नाही. पण आता कन्फ्युजन हे की शनाया की इशिता? मला कळत नाहीये तू असा विचार का करतोयस. पैशांसाठी माझ्याशी लग्न करणारी शनाया की आत्ताची शनाया? हे बघ अक्षय, तू लाईफ पार्टनर म्हणून एकीचीच निवड करू शकतोस. हा, आता मी तुला तो निर्णय घ्यायला फोर्स नाही करू शकत, कारण तुम्हाला एकत्र आयुष्य घालवायचंय. हा, पण तुझा एक चुकीचा निर्णय 3 आयुष्य बर्बाद करू शकतो. मला तेच कळत नाही, काय करू? मला असं वाटतं की तुझ्यासाठी इशिता परफेक्ट आहे. ती आराध्याची बहीण आहे म्हणून नाही म्हणत आहे मी, पण तिचा स्वभाव, तिचं वागणं मला खरी वाटते ती. आणि काय ना,
जी माणसं माणसांपेक्षा जास्त पैशाला महत्व देतात ती माणसं बदलत नाहीत कधी. हा, बदलल्याचं नाटक मात्र करू शकतात. पण मला कसं कळेल की खरं काय आणि खोटं काय? सोपं आहे. त्या व्यक्तीसमोर अशी एक सिच्युएशन आणायची की त्या व्यक्तीला चूज करावं लागेल, पैसा किंवा माणुसकी. त्यावेळेला ती व्यक्ती जे चूज करेल त्यावरनं ती खरी आहे का खोटी आहे हे तुला आपोआप कळेल. अहो, तर इशिताच्या बाबतीतही हे करून बघ. तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला आपोआप मिळतील. ठीक आहे, मी बोलतो त्या दोघींशी. बोलतो काय? असं जाऊन बोलू नकोस, थेट इनडिरेक्टली गोष्टी हँडल कर. करेक्ट. मी उद्याच फाइंड आउट करतो की कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाचं माझ्यावर प्रेम आहे आणि कोणाचं आपल्या प्रॉपर्टीवर. वंडरफुल. अगं ताई, अगं तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय. तुला काहीतरी सुचलंय. काय सुचलंय सांग तरी. म्हणून आम्ही म्हणतो तू आमचा फेवरेट भाऊ आहेस. आमच्या डोक्यात काय सुरू आहे तुला बरोबर कळतं. संजय, आमच्या डोक्यात एक प्लॅन, फक्त त्यासाठी ना जरा तयारी करावी लागणार. ताई तू फक्त सांग, मी वाटेल ती तयारी करेल. शेवटी तुला माहितीच आहे मी फक्त तुझाच दास आहे. मणी मणी एकच ध्यास. हा संजय फक्त तुझाच आहे दास. काय सुचले? पेपर. सुप्रसिद्ध उद्योगपती राज मल्होत्रा यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. ताई सॉरी 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 ताई, मी तुला आजपर्यंत कुठल्याही कामाला मनाई केली का? नाही ना. पण ताई हे काम मला जमणार नाही ताई. सॉरी ताई. एक मिनिट, काय काम करायचं ते कळलंय तुला? हो, दरोडेखोरांना शोधायचं. ताई ते खूप डेंजर असतात. हा, त्यांच्याकडे लांब लांब बंदूक असते, घोडे असतात. नको 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 ताई, लय डेंजर. हो बस रे, काही काय बोलतोस? दरोडेखोर येणार, दरोडा घालणार, आराध्याच्या आई वडिलांवर हमला करणार हमला असं, आणि त्यानंतर त्यांना पकडायचं काम आपलं. तुझं. मी? येस. नाही ताई, नाही ताई, माझ्यात एवढी डेअरिंग नाहीये ताई. त्यांच्या तावडी जर मी सापडलो ना, एक घाव दोन तुकडे होतील माझे. हे नाटक करतोयस, सगळं नाटक करायचंय. ते आपसुकच पकडले जाणार आहे. तुला कुठलाही पराक्रम करायचा नाहीये. म्हणजे म्हणजे दरोडेखोर खोटे, हा दरोडा खोटा, हा. तू त्यांना पकडणार खोटं खोटं, पण आराध्याच्या आई वडिलांवर हमला होणार खरा खुरा. मग टेन्शन नाही. पण ताई ते संजय, जस्ट शट अप. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. हो